वेलकम गाईज, वेलकम टू दी अनदर ऑनलाईन सेशन. कालच्या आपण व्हिडिओ पाहिलं होतं जे की लँड फिलिंगचा लँड फिलिंगचा पार्ट, डिस्पोजल ऑफ वेस्ट, अशी आपण एक हेडिंग दिलं होतं. त्या अंडर लँड फिलिंग ही कन्सेप्ट आपण पाहिलं होतं. तर आज पाहायचं आहे, जे काही वेस्ट आपण बाहेर फेकतो त्यापैकी काही युजफुल अँड नॉन युजफुल असे पण आपण डिस्कस केलं होतं. त्या युजफुलचा वापर आपण कंपोस्ट तयार करण्यासाठी कशा पद्धतीनं केला जातो, ज्यामध्ये वर्मी कंपोस्टिंग, मोस्टली रेड वर्मचा वापर करून कशा पद्धतीने कंपोस्ट तयार केला जातो या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर हेडिंग द्या, वर कंपोस्टिंग द्या. फर्स्ट कंपोस्टिंग मध्ये वर्मी कंपोस्टिंग सेकंड पॉइंट अंडर घेऊ. कंपोस्टिंग कंपोस्टिंग काय असेल मग? ही एक मेथड आहे. कशाची मेथड आहे? कंपोस्ट तयार करण्याची, किंवा मॅन्युअर म्हणू शकता, किंवा फर्टिलायझर देखील म्हणू शकता. ठीक आहे. पण कंपोस्ट कशा पद्धतीनं युजफुल आहे फार्ममध्ये, तर ते रिझन पण आपण काही माहिती करून घेणार आहोत. ते पण पॉइंट्स नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. परत जसे की आता कंपोस्ट तयार केलो, त्याचे फायदे पण काय असतील ते एक 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 पॉईंट आपण काय करणार आहोत, मेन्शन करणार आहोत. ठीक आहे. कंपोस्ट इज अ, पॉइंट मध्ये लिहून घ्या. कंपोस्ट कंपोस्ट काय आहे? कंपोस्ट इज अ नॅचरल फर्टिलायझर, नॅचरल फर्टिलायझर produced by decomposition process with the help of microorganisms. मायक्रोऑर्गॅनिझम मुळे नॅचरली काय डिग्रेड किंवा डिकम्पोज झालेला मटेरियल्स म्हणजे कंपोस्टिंग. जसे की कोण हेल्प करणार आहे आपल्याला? मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील. ठीक आहे. त्यामध्ये आता वर्मी कंपोस्ट हे नॅचरली जर डिग्रेड झाले असेल, डिग्रेडेशन प्रोसेस थ्रू जर झालं असेल, तर जे काही मॅन्युअर प्रेझेंट असेल मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीने, जे काही ऑर्गॅनिक फॉर्म डिग्रेड होऊन जे काही फॉर्म झालेला आहे ते असेल कंपोस्ट. त्यामध्ये जसे की आता घरामधून जे काही वेस्ट बाहेर फेकला जातो त्यामध्ये ऑर्गॅनिक असणार आहेत. जे काही प्लांट 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 अँड प्लांट प्रोडक्ट असतील, सपोज किचन वेस्ट असेल. ठीक आहे. हे ऑर्गॅनिक मटेरियलमध्ये आपण कन्सिडर करू शकतो. जे काही आहेत हे बायोडिग्रेडेबल आहेत. आहेत बायोडिग्रेडेबल. बायोडिग्रेडेबल, नॉन बायोडिग्रेडेबल फर्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण इन डिटेल डिस्क्राईब किंवा डिस्कस केलेलो आहोत. ठीक आहे. आता पाहायचं आहे वर्मी कंपोस्टिंग, ज्यामध्ये त्याच्या अगोदर काही कंपोस्टिंगचे पार्ट्स प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आपण काय केलं होतं, लँड फिलिंगची मेथड पाहिली होती. यामध्ये काय केलं होतं, जे काही मटेरियल आहे, वेस्ट आहे, वेस्ट और गार्बेज म्हणू शकता, ऍड केलं होतं. परत सॉइलनी हा लेअर कव्हर केलेला होता. ठीक आहे. हे सॉइल आहे. सॉइल आहे म्हणलं तर यामध्ये काय प्रेझेंट राहणार आहे? मायक्रोब्स म्हणू शकता. ठीक आहे. त्यामध्ये बॅक्टेरियाज असेल,
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील. ठीक आहे. हे काय करणार आता, डिग्रेडिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणू शकतो आपण. हे स्लोली जे काही आपला कंपोस्ट होता, जे काही गार्बेज होता, ते डिग्रेड करायला स्टार्ट करतील. काय करतील? डिग्रेड करायला स्टार्ट करतील, जेणेकरून काही दिवसानंतर जे काही आपला गार्बेज होता ते कन्वर्ट होईल काही कंपोस्ट फॉर्ममध्ये. ठीक आहे. जे कंपोस्ट आपण ॲज अ फर्टिलायझर म्हणून आपण शेतामध्ये वापरू शकतो. जसे की जे काही इल्ड रेट आहे, प्रोडक्शन रेट म्हणू शकतो, 10 to 15% रेट ऑफ इल्डिंगचा हा जे काही ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे इन्क्रीज करतो. ठीक आहे. आता वन बाय वन एक एक पॉईंट आपण मेन्शन करू. ठीक आहे. बॅक्टेरिया जे काही प्रेझेंट असतात ते डिग्रेड करणार. आता वर्मी कंपोस्टिंग असा एक हेडिंग द्या. कंपोस्टिंग मध्ये वर्मी कंपोस्टिंग मध्ये मोस्टली काय केलं जातं, वर्म्स वापरले जातात. कशासाठी? जे काही मटेरियल आहे ते डिग्रेड करण्यासाठी किंवा कंपोस्ट तयार करण्यासाठी. आता कंपोस्टिंग अंडरच वर्मी कंपोस्टिंग. When earthworm is added to the manure, sorry, earthworm is added to the organic वेस्ट म्हणू शकतो. ठीक आहे. ज्या टायमिंगला जसे की आता व्हेजिटेबल्स पील्स असतील, फ्रूट पील्स असेल, किचन वेस्ट असेल, लेफ्ट ओव्हर फूड असेल, जे काही आहे हे ऑर्गॅनिक मटेरियल आहे. ऑर्गॅनिक मटेरियल आहे म्हटलं तर ते काय होणार आहे, डिग्रेड करण्यासाठी जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा आता यामध्ये आपण वर्मी कंपोस्टिंग मध्ये काय वापरणार आहोत, वर्म्स वापरणार आहोत, अर्थवर्म्स. ठीक आहे. वेन, आता यामध्ये लिहा, वेन earthworms added to the pit. It means जे काही खड्डा बनवलेलं होतं, when earthworm added to the pit for कशासाठी, increase in rate of decomposition. हे काय करेल, डिकम्पोजिशनचा रेट इन्क्रीज करेल अर्थवर्म ऍड केल्यानंतर. जे काही आता मेथड आहे, द मेथड ऑफ, नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा, किंवा दिस पॉइंट, दिस मेथड इज नोन ॲज वर्मी कंपोस्टिंग, किंवा अर्थ वापरले ना त्यामुळं कंटिन्यू मध्ये दिस method is called as वर्मी कंपोस्टिंग. अर्थवर्म ऍड केलं म्हणून आपण या मेथडला काय म्हटलो, वर्मी कंपोस्टिंग. जर जे काही फायनली डिग्रेड होऊन जे काही कंपाऊंड, जे काही फायनल आपल्याकडे काय प्रेझेंट राहणार आहे, कंपोस्ट, जे काही कंपोस्ट प्रेझेंट राहील त्या कंपोस्टला काय म्हणणार, वर्मी कंपोस्ट. ठीक आहे. आता फायनली आफ्टर डिग्रेडेशन किंवा कंटिन्यू मध्ये लिहा, जे काही आता कंपोस्ट फॉर्म होईल डिग्रेडेशन नंतर किंवा डिकम्पोजिशन नंतर, जे काही कंपोस्ट शिल्लक राहील त्या कंपोस्टला आपण काय म्हणणार, वर्मी कंपोस्ट. फायनली गेट कंपोस्ट
called as vermicompost. वर्मी कंपोस्ट का म्हणलेलं आहे? डिग्रेडेशनसाठी काय वापरलं आपण? वर्म्स, अर्थ वर्म्स. ठीक आहे. आता वर्मी कंपोस्ट कशाला म्हणायचं? जे काही फायनली कंपोस्टिंग, वर्मी कंपोस्टिंग झाल्यानंतर काय जे काही आपल्याला मॅन्युअर किंवा जे काही कंपोस्ट भेटणार आहे त्या कंपोस्टला आपण वर्मी कंपोस्ट म्हणतो. आता रिअरिंग पण केली जाते, म्हणजे अर्थवर्मला जे काही लागतं खाण्यासाठी व जगण्यासाठी जे काही लागतं ते प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे आर्टिफिशियल कंडिशनला त्यांची ग्रोथ किंवा ते आपण काय काही जण काय करतात त्याला आपण काय म्हणू शकतो मोस्टली, जसं की आता पालन पोषण करतात म्हणू शकतो. ते पालन पोषण रिअरिंग म्हणजे द रिअरिंग ऑफ अर्थवर्म्स कॉल्ड ॲज वर्मिकल्चर म्हणतात. ते तितकं काही डीपमध्ये तुम्हाला जाण्याची तितकं काही गरज नाही. आता वर्मी कंपोस्टिंगमध्ये मोस्टली काही स्पेसीज वापरले जातात वर्मी कंपोस्टिंगसाठी. तर त्या टायमिंगला जे काही स्पेसीज वापरतात त्यामध्ये इसिनिया फोटिडा, इड्रिलस असे मोस्टली काही स्पेसीज आहेत, ते स्पेसीज वापरले जातात. आता कोणती स्पेसीज मोस्टली वापरली जाते या मेथडमध्ये? एक हेडिंग द्या, कॉमन स्पेसीज used for वर्मी कंपोस्टिंग. कॉमन स्पेसीज common species are used for वर्मी कंपोस्टिंग. त्यामध्ये हेडिंग अंडर लिहा, इसिनिया फोटिडा, त्यालाच की आपण रेड वर्म म्हणतो. युड्रिलस, युजेनिया, थर्ड है पेरियोनिक्स एक्सकॅवेटस. मोस्टली या स्पेसीजचा वापर केला जातो वर्मी कंपोस्टिंगसाठी. ठीक आहे. ते काही पॉइंट्स मेन्शन करून घ्या. नंतर आपल्याला काय पाहायचं आहे, फक्त रेड वर्म. रेड वर्मचा वापर करा असं मोस्टली प्रिफर्ड केला जातो. तिचे रिझन्स काय आहेत, मोस्टली हाच अर्थवर्म का वापरला जातो या बाबतीत आपण वन बाय वन पॉईंट्समध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट लिहा सेपरेटली. आता वर्मी कंपोस्टिंगमध्ये काय असणार आहे? वर्मी कंपोस्ट कंटेन water soluble nutrients and rich in
rich in organic fertilizer. वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट प्रेझेंट असतात, कारण मोस्टली वेस्ट कुठला कलेक्ट केलेला आहे, जे काही आपला ऑर्गॅनिक मॅटर आहे ते कलेक्ट करून आपण काय केलो, कंपोस्ट तयार करतो. ते आता वन बाय वन आपल्याला पाहायचंच आहे. फक्त वर्मी कंपोस्टिंगचे ॲडव्हान्टेजेस म्हणू शकता. ठीक आहे. वर्मी कंपोस्ट कंटेन वॉटर सोल्युबल न्यूट्रिएंट अँड रिच इन ऑर्गॅनिक फर्टिलायझर. आता हे वापरलं कुठं जातं मोस्टली, फार्मिंग मध्ये वापरतात. पण सपोज 100 एकर शेत आहे, तर ऑर्गॅनिक फार्मिंग पॉसिबल नाही, कारण आपण स्मॉल स्केलमध्ये काय केलं, कंपोस्ट तयार करणार आहोत. लार्ज स्केलमध्ये करायचं असेल तर मोस्टली इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रीज ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणतात किंवा ऑर्गॅनिक फर्टिलायझर जे काही असतील, ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स आहेत, ते वापर करतात. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये मेन्शन करायचं आहे, इट इज युज्ड इन वर्मी कंपोस्ट कुठे वापरला जातो, इट इज युज्ड इन फार्मिंग. फार्मिंग मध्ये तर वापरली जाते, पण जर सपोज फार्म असेल तर, किंवा फील्ड जे काही आहे ते खूप असेल तर, 100+ असेल तर, त्या टायमिंगला ऑर्गॅनिक फार्मिंग जे काही आपण घरामध्येच बनवलेलं कंपोस्ट आहे ते वापरू शकत नाही. जसं की आता गार्डन असेल छोटासा घरामधला, त्या ठिकाणी आपण कंपोस्ट वापरू शकतो. फार्मिंग अँड सुटेबल फॉर कोणासाठी सुटेबल आहे, जे की स्मॉल स्केल फार्मिंग साठी. सुटेबल फॉर स्मॉल स्केल ऑर्गॅनिक फार्मिंग. पण ॲज कम्पेअर टू केमिकल फर्टिलायझर्स, ऑर्गॅनिक जे काही असेल स्लाइटली एक्सपेन्सिव्ह असतील, पण रिझल्ट बेटर इन फ्युचर ऑर्गॅनिक फार्मिंगचाच असेल. ठीक आहे. त्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे केमिकलचा वापर खूप सारा होत चाललेला आहे. केमिकलचा वापर केल्यामुळे काय होत आहे, जे काही आपली लाईफ स्पॅन होती, मोस्टली अगोदरचे लोक नियर अबाउट 100 वर्ष जगत होते, पण आजकाल लोक हायेस्ट 60, 70, 80 हायेस्ट ते काय करतात, जगतात. ठीक आहे. त्यामुळं ऑर्गॅनिक फार्मिंगवर पण लक्ष दिलं पाहिजे. मग आणखी परत कंपोस्टचं काय होईल, कंपोस्ट इनक्रीज यील्ड. जे काही यील्ड असेल, यील्ड अप टू %. जे काही यील्ड असेल ते 10 ते 15% मध्ये मोस्टली यील्ड रेट इन्क्रीज होईल. ठीक आहे. म्हणू शकता की 100 जे काही बॅग्स असतील, 100 बॅग मध्ये 10-15 बॅग आपण इन्क्रीज करू शकतो. आता इतके सारे पॉइंट्स वर्मी कंपोस्टिंग मध्ये मेन्शन करता येतील. आता आपल्याला फोकस करायचं आहे मोस्टली रेड वर्म्स. ठीक आहे. वर्मी कंपोस्टिंग मध्येच रेड वर्म अशी हेडिंग द्या, रेड वर्म. तर रेड वर्मचा वापर का केला जातो,
रेड वर्म मोस्टली प्रिफर केला जातो असं पहिल्यांदा सांगितलं होतं किंवा मोस्टली वापरलं जातं. त्याचा रिझन हा एक आहे की रेट ऑफ मल्टिप्लिकेशन ॲज कम्पेअर टू अदर वर्म्स हाय आहे. काय आहे? जे काही डिव्हिजनचा रेट आहे किंवा मल्टिप्लिकेशनचा जे काही रेट आहे ते ॲज कम्पेअर टू अदर वर्म्स हाय असल्यामुळे मोस्टली रेड वर्मला प्रिफर केला जातो. ठीक आहे. आता त्यामध्ये रेड वर्म अंडर आपल्याला काय करायचे आहेत, काही पॉइंट्स लिहायचे. रेड वर्म मोस्टली प्रिफर्ड फॉर वर्मी कंपोस्टिंग. वर्मी कंपोस्टिंग साठी मोस्टली प्रिफर्ड केला जातो. बिकॉज वर्मी कंपोस्टिंग बिकॉज high rate of multiplication. हाय रेट ऑफ मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. जे काही रेट आहे डिव्हिजनचा त्यांचा काय आहे, रेट ऑफ मल्टिप्लिकेशन हायेस्ट आहे किंवा जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर अर्थवर्म्स म्हणू शकतो. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, जे काही आपल्याला कंपोस्ट प्रिपेअर्ड करायचं आहे त्यासाठी काय होईल, जे काही कालावधी आहे ते कमी लागेल. नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा, अल्टिमेटली the duration of composting required less as compared to other. कारण रेट ऑफ मल्टिप्लिकेशन हाय आहे. रेट ऑफ मल्टिप्लिकेशन जास्त असल्यामुळे ते जे काही त्यांची जनरेशन आहे ते फास्ट ग्रोथ दाखवतील किंवा जे काही त्यांची प्रोजेनी आहे एकाचे दोन, दोनचे चार, चारचे आठ होण्यासाठी किंवा त्यांचा जे काही मल्टिप्लिकेशनचा रेट आहे हाय असल्यामुळे त्यांची प्रोजेनी काय होईल, लवकरात लवकर जास्त नंबरमध्ये फॉर्म होईल, जेणेकरून जे काही कंपोस्ट आपल्याला प्रिपेअर्ड करायचं आहे, जे काही मॅन्युअर पासून किंवा वेस्ट पासून, ते कमी कालावधीमध्ये आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. त्यामुळे रेड वर्म मोस्टली प्रिफेअर केला जातो. आणखी एक पॉइंट मेन्शन करू शकता आपण, रेड वर्म ऑल्सो नोन ॲज, आपण हेडिंग रेड वर्म वाली दिली म्हणून रेड वर्म कंटिन्यू मध्ये ऑल्सो known as Esnia fotida. अर्थवर्म त्याला पण काय करायचे, आपल्याला फीडिंग करायचं आहे. जसं की आपल्याला काय करायचं, जगायचं जर असेल तर काहीतरी खावं लागेल, त्यासाठी तीच आहेत ग्राइंडिंगसाठी. आता रेड अर्थवर्म जे काय त्यांना टीथ प्रेझेंट नसतात,
एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतो त्याला गिजार्ड असे म्हणतात. ते की आता नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करा. रेड वर्म्स डू नॉट हॅव टीथ. But one structure is present called as gizzard. जे काही आपल्याला टीथ प्रेझेंट आहेत, अर्थवर्मला टीथ प्रेझेंट राहत नाही, पण एक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं त्याला काय म्हणतात, गिजार्ड. आता हे गिजार्ड कशासाठी हेल्प करेल, नेक्स्ट पॉइंट मध्ये मेन्शन करत आहे. Gizzards help them in grinding of their food. Gizzards help them in grinding of their food. Grinding of their food. ठीक आहे. चिविंग साठी ते मोस्टली गिजार्ड हा स्ट्रक्चर हेल्प करतो अर्थवर्म्सला. रेड वर्म वापरून जर वर्मी कल्चर्स करायचं जर असेल, त्यामध्ये मोस्टली एग शेल्स ते आपण मेन्शन करू एक एक पॉईंट, इतकं लिहून घ्या अगोदर. ॲट द टाइम ऑफ किंवा कंटिन्यू मध्ये पॉईंट करा. नेक्स्ट पॉईंट मध्ये एग शेल्स कॉमा पावडर्ड एग शेल्स, ब्रॅकेट मध्ये पावडर फॉर्म मध्ये असलं पाहिजे. पावडर्ड एग शेल अँड सी शेल could be added किंवा added to the waste because powder of egg shell and seashell help in the grinding of their food. The शेल पावडर सी शेल पावडर किंवा एग शेल पावडर मोस्टली वेस्ट जे काही आहे किंवा आपण ज्यापासून आपण कंपोस्ट तयार करणार आहोत त्यामध्ये काय केलं पाहिजे, मोस्टली पावडर ऍड केलं पाहिजे, जेणेकरून जे कशासाठी हेल्प करेल, द पावडर ऑफ एग शेल अँड द सी शेल हेल्प्स इन देअर फूड
ग्राइंडिंग, जे काही ग्राइंडिंगचा रेट जर वाढला तर साईज वाढेल, त्यांची जे काही प्रोजेनी आहे, जे इन्स्टंट रेट ऑफ मल्टिप्लिकेशन तर मोस्टली हाय आहे ऑलरेडी, पण ग्राइंडिंग रेट जर वाढला जे काय डायजेशनचा रेट असेल ते पण इन्क्रीज होईल. त्यामुळे जे काही प्रोजेनी आहे ते लवकरात लवकर नेक्स्ट जनरेशन तयार होईल, मल्टिप्लिकेशन होईल. एका जसे की सपोज एक अर्थवर्म आहे, परत एकाचे काय होतील ते दोन होतील, दोनचे चार, हा कंटिन्यू मध्ये डिव्हिजनचा रेट काय होईल, कॉन्स्टंट राहील, स्पीड राहील. कधीपर्यंत, जोपर्यंत जे काही तुमचा वेस्ट आहे आहे तोपर्यंत. फायनली सॉइल लाईक मटेरियल मध्ये कन्वर्ट होईल, त्याला की आपण कंपोस्ट असे म्हणतो. सॉइल लाईक मटेरियल मीन्स कंपोस्ट. ठीक आहे. आता अर्थवर्म जे काही आहे, जगण्यासाठी फूड तर लागतोच, पण ते किती फूड कंझ्युम करतात. अर्थवर्म कॅन ईट इक्वली टू इट्स ओन वेट इन अ डे. अर्थवर्म्स, रेड अर्थवर्म करा, रेड वर्म किंवा रेड अर्थवर्म, रेड वर्म कॅन eat, red worm can eat food equally to its weight, its weight in a day. जितकं अर्थवर्मचा वेट आहे तितकं ते काय करतं, पर डे फूड कंझ्युम करतं. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट पॉइंट मध्ये आता सपोज ह्युमन्स कन्सिडर करा, एखादी ह्युमन्सला कन्सिडर करा. अनफेवरेबल कंडिशनला जर त्याला नेऊन ठेवलं, जे की ते कंडिशन त्या पर्सनसाठी सुटेबल नाही, खूप कोल्ड किंवा खूप हॉट प्लेसेसमध्ये जर सपोज नेऊन सोडलं, ते सर्वाईव्ह राहील का? जर त्या कंडिशनला तो पर्सन अडॅप्ट झाला तर सर्वाईव्ह राहील. ठीक आहे. सर्वाईव्ह कधी राहील? ते त्या कंडिशनला अडॅप्ट झाला तर तो पर्सन तिथं सर्वाईव्ह राहण्याचे चान्सेस इन्क्रीज होतात. तर ते कंडिशन अडॅप्ट होत नसेल तर ते सर्वाईव्ह राहणार नाही. ठीक आहे. त्यामुळे इथं रेड वर्म्स, रेड वर्म्स डू नॉट survive in very hot, very hot and and very cold, very cold condition. खूप गरम, खूप थंड टेम्परेचर देखील चालणार नाही. ठीक आहे. पण पूर्णपणे ड्राय जरी असेल तरी चालणार नाही. परत त्यामुळे बट करून लिहा, बट इट रिक्वायर, बट इट रिक्वायर moisture around it. कशी कंडिशन पाहिजे? मॉइश्चर प्रेझेंट असला पाहिजे, जी की चिखल प्रेझेंट राहणार नाही, फक्त मॉइश्चर असेल तशा ठिकाणी ते, म्हणजे त्यांची जे काही कंडिशन आहे ते रेड वर्मच्या ग्रोथसाठी बेस्ट किंवा सुटेबल कंडिशन म्हणू शकतो. ठीक आहे. तर जे काही कंडिशन
जर सपोज तुम्ही कंडिशन मेंटेन जर ठेवलं तर जे काही रेड वर्म्स असतील एका मंथमध्ये ते डबल होतील. सपोज ऑलरेडी आपण काय केलो, ज्या ठिकाणी आपल्याला एक पोस्ट तयार करायचा आहे त्यामध्ये आपण काय केलो, 20 अर्थवर्म्स किंवा रेड वर्म्स ऍड केलो. प्रॉपर कंडिशन मेंटेन आहे. जे काही एन्व्हायरमेंट आहे पीटमधला किंवा जे काही तुम्ही बॉक्स बनवलो ज्यामध्ये तुम्ही कंपोस्ट तयार करणार आहात त्यामध्ये जर तुम्ही कंडिशन प्रॉपर जर मेंटेन ठेवलो तर ते काय होईल, एका मंथमध्ये ते डबल होतील. किती होतील? 40 टू 80 परत इन्क्रीज होईल. रेट ऑफ मल्टिप्लिकेशन तर ऑलरेडी हाय आहे, पण ते जर प्रॉपर सगळी काही कंडिशन प्रॉपर असेल तर ते रेट ऑफ मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. इफ यू टेक केअर, नेक्स्ट पॉइंट मध्ये लिहा, इफ यू टेक केअर रेड वर्म्स और एनी वर्म्स, मोस्टली रेट ऑफ डबलच होणार नाही, त्यापेक्षा 3 टाइम्स 4 टाइम्स मल्टिप्लिकेशन जास्ती होईल जर तुम्ही प्रॉपर कंडिशन प्रोव्हाइड केलं तर. इट विल मल्टिप्लाय highly as compared to नॉर्मल. जसं की नॉर्मल जे काही डिव्हिजनचा रेट होता पूर्णपणे टाइम टू टाइम जर सपोज खाणं पिणं व्यवस्थित असेल तर ते जे काही पर्सन असेल किंवा जे काही ॲनिमल असेल त्याची प्रॉपर ग्रोथ होईलच. ठीक आहे. तसं या पॉईंटमध्ये तसंही मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट, आता एक पीठमध्ये किंवा जे काही तुमचा कंपोस्टिंगचा एरिया आहे त्यामध्ये तुम्ही अर्थवर्म्स तर ॲड केलं होतं, पण काही दिवसानंतर पाहिलं तर काय होईल, तिथं फक्त आणि फक्त सॉईल लाईक स्ट्रक्चर तिथं दिसेल. जे काही सॉईल लाईक स्ट्रक्चर म्हणजे काय आहे, आपला कंपोस्ट. कंपोस्ट आहे पण वर्मी कंपोस्ट का म्हणतो आपण, वर्मचा वापर केलाय. ठीक आहे. वर्म्सचा वापर केलोच म्हणून तिथं आपण काय म्हणतो, वर्मी कंपोस्ट. हे पॉईंट झाल्यानंतर लास्ट पॉईंट तिथं मेन्शन करा, ऑब्झर्व दी कंटेंट आफ्टर 40 to 50 days you will get soil like structure called as कंपोस्ट. ब्रॅकेट मध्ये वर्मी कंपोस्ट. वर्मी कंपोस्ट कशामुळे म्हणतो आपण, वर्म्सचा वापर केला. ठीक आहे. वर्म्सचा वापर केला म्हणून तिथं काय म्हणलं, वर्मी कंपोस्ट. परत कंपोस्ट सॉईल लाईक स्ट्रक्चर तुम्हाला ज्या टायमिंगला दिसेल त्या टायमिंगला काय करायचं आहे, आपल्याला तिथून रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह करून काय करायचं आहे,
ड्राय करायचं आहे. ड्राय करून परत ते शेतामध्ये वापरायचं ॲज अ फर्टिलायझर म्हणून. ठीक आहे. आफ्टर दॅट रिमूव्ह दी कंपोस्ट फ्रॉम, कशामध्ये ठेवलं तर आपण जे काही पार्ट आहे वॅकंट, जे काही तुमचा पार्ट आहे ओके पार्ट, अँड काय करायचं त्याला ड्राय इट इन किंवा ड्राय इट अंडर sunlight for a day. देखील आपण ड्राय करू शकतो. आता कंपोस्ट तर रेडी झाला. ड्राय केल्यानंतर काय होईल, आपला जे काही कंपोस्ट आहे ते रेडी राहील. आता परत ते कंपोस्ट काय करणार आपण यूज करणार. ठीक आहे. देन इट इज रेडी टू then it is ready to use farm or सपोज गार्डन आहे आपल्याकडे, गार्डन म्हणू शकतो, फार्म और गार्डन. किंवा जर तुम्ही एखाद्या पॉट मध्ये जर ठेवला असाल तर पॉट ॲज अ फर्टिलायझर, ब्रॅकेट मध्ये लिहा ऑर्गॅनिक. कारण आपण काय वापरलो होतो, केमिकल फ्री कंपाऊंड, जे काही वेस्ट होतं केमिकल फ्री वेस्ट आपण वापरलो होतो. आपण जे काही कंपोस्ट आपण तयार केलो त्यासाठी. ठीक आहे. आता इतकं काही झाल्यानंतर फायनली ज्या टायमिंगला तुम्ही पीट मधून जे काही तुमचा वॅकेटेड जे काही पार्ट होता किंवा तुम्ही ज्या ठिकाणी कंपोस्टिंग केलेली आहे, जर सॉइलचा जर लेयर रिमूव्ह केल्यानंतर फायनली काय प्रेझेंट राहणार आहे, तिथं प्रेझेंट राहणार आहेत वर्म्स. रेड वर्म्स जे काही प्रेझेंट आहे ते परत तुम्ही फायनली स्वतःच्या पर्पजसाठी परत नेक्स्ट कंपोस्टिंग साठी वापरू शकता किंवा जे कोणी वापरत आहे ते त्यांना देऊ शकतो आपण. नेक्स्ट पॉइंट, लास्ट पॉइंट मेन्शन करा. The part left in the pit is mostly worms. काय प्रेझेंट राहणार आहेत, फायनली वर्म्स प्रेझेंट राहणार आहेत. वर्म्स. ठीक आहे. फायनली काय प्रेझेंट राहतील, वर्म्स प्रेझेंट राहतील. परत हे वर्म्स जे काही रिमेन वर्म्स जे काही प्रेझेंट वर्म्स आहेत ते काय करू शकतो आपण स्वतःच्या पर्पजसाठी वापरतो किंवा अदर जे काही कंपोस्टिंग तयार करणारे आपले जे काही फ्रेंड सर्कल असेल ते त्यांना पण आपण देऊ शकतो. ठीक आहे.
लास्ट पॉइंट त्यामध्ये मेन्शन करा, यू कॅन यूज ऑर you can use these worms for next composting or give to your friends for composting purpose. ठीक आहे. हे झालं आपला फायनली काय रेडी होईल, कंपोस्ट. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, जे काही एक्सपेंडिचर आहे किंवा जे काही एक्सपेन्सेस आहेत केमिकल फर्टिलायझरवर जे काही आपण खर्च करू शकतो, अशा पद्धतीनं जे काही खर्च आहे ते आपण कमी करू शकतो ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी. ठीक आहे. आता आपण जे काही पुढचा पार्ट आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे. थँक्यू.